नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की मराठा समाजाला ओबीसी जी काही कास्ट आहे आपली त्याचप्रमाणे ज्या काही शैक्षणिक सवलती आहेत किंवा ज्या काही योजना आहेत त्याच्याबद्दल 5 जून 2026 या दिवशी एक मित्रांनो जी आर आलेला आहे. आणि हा जी आर काय आहे, त्याच्यानंतर या जी आरमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे, त्याचसोबत कोणकोणत्या सवलती मिळणार आहे, हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज पाहायला मिळणार आहे मित्रांनो. मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल, माझा आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसंच पोलीस भरती, SSGD अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील किंवा इन फ्युचर तुम्हाला त्यामध्ये भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता, बाजूला बेल आयकॉन प्रेस करू शकता, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ सगळं कधी तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, सुरुवात इच्छा व्हिडिओला. त्यापूर्वी माझी थोडी माहिती सांगतो. मी आहे तुषार आणि तुझं फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल. मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे हा जी आर आहे पूर्णपणे. आणि या जी आर नुसार जर पाहिलं मित्रांनो, तर मराठा समाजाला इतर मागासवर्गीयांप्रमाणे शैक्षणिक सवलती व सोयी सुविधांचा यांचा लाभ अनुज्ञेय करण्याबाबतचा हा 5 जून 2026 हा पूर्णपणे जी आर आहे मित्रांनो. तर थोडक्यात बघूया. संदर्भ अशा प्रकारे आहे मित्रांनो. पूर्णपणे आपल्याला तो वाचायचा नाहीये, प्रस्तावना सुद्धा वाचायची नाहीये, कारण की ते वाचत बसलो तर आपला व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. डायरेक्टली शासन निर्णय बघूया. शासन निर्णय काय झाला आहे तर मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती व सोयी सुविधांचा लाभ मिळवण्यासाठी खालीलप्रमाणे कारवाई करण्यात यावी. म्हणजे थोडक्यात मित्रांनो, जे काही पॉईंट्स दिलेत मित्रांनो, हे पॉईंट्स आपण थोडक्यात एक विश्लेषण करून पाहणार आहोत. म्हणजे यामध्ये आपल्याला कोणकोणत्या सोयी मिळणार आहेत हे थोडक्यात आपण बघणार आहोत इथे. तर पहिलं आहे संबंधित प्रशासकीय विभागांमार्फत योजनांची अंमलबजावणी. मराठी समाजातील विद्यार्थ्यांसाठी इतर मागास प्रवर्ग धर्तीवरील सर्व शैक्षणिक सवलती व सोयी सुविधांची देण्याची कार्यवाही व योजनांची अंमलबजावणी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, उच्च तंत्रज्ञान शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, कृषी संवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्यव्यापन विकास विभाग, कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विकास विभाग, नियोजन विभाग इत्यादी प्रशासकीय विभागांनी खालीलप्रमाणे करावी. म्हणजे जेवढेही विभाग आहेत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये, त्या प्रत्येकाने या जी आरची अंमलबजावणी करायची. म्हणजे प्रत्येक जे काही विभाग आहेत, जिथे जिथे ओबीसी कास्टला जे काय आहे ते सवलती मिळत होत्या, त्याच्यानंतर जे काही रिझर्वेशन मिळत होतं, ते सर्व आता मराठा समाजाला यांनी द्यावं, असं थोडक्यात आपण म्हणायला काय हरकत नाहीये. तर याच्यामध्ये संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये राज्यातील इतर मागास प्रवर्ग व प्रवर्गास लागू असलेली शालांत परीक्षा शिष्यवृत्ती योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील लागू करण्यात यावी. म्हणजे जी काही ही शिष्यवृत्ती आहे मित्रांनो, या शिष्यवृत्तीनुसार ज्या काही बेनिफिट्स मिळतात याच्याबद्दल हा सेपरेट व्हिडिओ येईल. जर तुम्हाला हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला सिंपल आपला चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, बाजूला बेल आयकॉन प्रेस करायचे, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ सुद्धा बघायला मिळेल. हे जेवढेही पॉईंट आहेत मित्रांनो, ह्या पॉईंटमध्ये ज्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या योजना आपल्या चॅनलवरती इथून पुढे येत राहणार आहेत. म्हणजेच आपल्याला पूर्णपणे जे काय आहे ते डिटेल्समध्ये समजणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कोणकोणत्या मिळणार आहेत. तर जी काही शिष्यवृत्ती आहे ते सुद्धा आता मराठा समाजाला मिळणार आहे. सेकंड नंबर आहे संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना लागू असलेली मोटार वाहन चालक व वाहन प्रशिक्षण योजना नियोजन विभागाने सारथी संस्थेमार्फत राबवण्यात यावी. म्हणजे जी काही सारथीच्या ज्या काही योजना आहेत मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग क्लासेस वगैरे आपण म्हणू, जे मोफत शिकवले जायचे, ते सुद्धा इथं आपल्याला लागू होणार आहे मित्रांनो. संदर्भ क्रमांक 4 येथील शासन निर्णयान्वये इतर मागास वर्गातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेली शिष्यवृत्ती योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील लागू करण्यात यावी. म्हणजे जे काय मित्रांनो, तुम्हाला आपण म्हणू की प्राथमिक, माध्यमिक म्हणजे जे काय पहिलीपासून ते जवळजवळ 10वी 12वी पर्यंत ज्या काही योजना शिष्यवृत्ती होत्या त्या सुद्धा आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इथे लागू होणार आहेत. संदर्भ क्रमांक 5 येथील शासन निर्णयान्वये इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना लागू असलेली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील PPP योजनेअंतर्गत उपलब्ध जागांवर तसेच खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या उमेदवारांसाठी योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांकरता व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विकास विभागाने राबवावी. म्हणजे काही मित्रांनो अशा योजना याच्या ज्यामध्ये तुम्हाला काही जे काही स्किल आपण म्हणू, जसं ITI मध्ये आहेत काही स्किल, वेल्डर असतील, त्याच्यानंतर जे काय मेकॅनिकल कोर्सेस असतील, भरपूर असे कोर्सेस आहेत जे ओबीसी कास्टच्या मुलांना मिळत होते, ते आता मराठा कास्टच्या मुलांना सुद्धा निशुल्क मिळतील, किंवा जरी शुल्क असेल तर तो मिनिमम असेल, असं आपण म्हणायला काय हरकत नाहीये मित्रांनो. संदर्भ क्रमांक 6 येथील शासन निर्णयान्वये अनुदानित व विना अनुदानित महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेल्या इतर 16 बाबींची प्रतिपूर्ती करण्याबाबतची योजना मराठा विद्यार्थ्यांना देखील लागू करण्याची कारवाई संबंधित विभागाने करावी. म्हणजे मित्रांनो, जेव्हा तुम्ही जे महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतात त्यावेळी ज्या काही स्कॉलरशिप मिळतात म्हणून आपण, किंवा ज्या काही तुम्हाला फीमध्ये कन्सेशन मिळतात, त्या सुद्धा आपल्याला इथे आता लागू होणार आहेत. ज्या काही 16
प्रतिपूर्ती आहेत त्याची जेव्हा तुम्ही पूर्ण कराल, म्हणजे ज्या काही 16 अटी आहेत त्या पूर्ण कराल, तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लागू येतील. संदर्भ क्रमांक 8 येथील शासन निर्णयावय इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती व सोयी सुविधा मिळवण्यासाठी पात्र असलेल्या सर्व अभ्यासक्रमांसाठी मराठा समाजातील विद्यार्थी देखील हा शैक्षणिक सवलती व सोयी सुविधांमुळे पात्र असतील. मित्रांनो, या पॉईंटनुसार जे काही शैक्षणिक सुविधा आहेत, तुम्हाला सवलती आहेत ज्या काही ओबीसी कास्टमध्ये मिळत होत्या, त्या सुद्धा आपल्याला इथे आता मिळणार आहेत. संदर्भ क्रमांक 9 येथील शासन शुद्ध प्रक्रिया विद्यार्थ्यांची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया कॅप पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश नियंत्रण समितीने मान्यता दिलेल्या संस्थांवर प्रवेश घेतलेल्या इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक सवलती लागू करण्यात येतात. म्हणजे ॲडमिशनमध्ये सुद्धा तुम्हाला आता रिझर्वेशन मिळणार आहे मित्रांनो, ह्या जी आरनुसार आपण पाहिलं तर अशा प्रकारे पूर्णपणे मित्रांनो हा पूर्णपणे जी आर आहे. तुम्ही ते जी आर बघू शकता. पुढचे जे पॉईंट आहेत मित्रांनो याच्या निगडीतच आहेत. हे निगडीत जे आहेत पॉईंट मित्रांनो ते तुम्हाला पूर्णपणे समजून घ्यायचे असतील तर हा तुम्ही जी आर डाउनलोड करू शकता. हा जी आर डाउनलोड करण्यासाठी सिंपल आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे आणि तिथे आपल्याला पूर्णपणे हा जी आर मिळून जाईल. तर याच्यामध्ये पुढे जर आपण पाहिलं मित्रांनो, तर पुढे गेल्यानंतर अंमलबजावणी करणाऱ्या प्रशासकीय विभागाने मराठा समाजातील पात्र लाभार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यासाठी महाडीबीटी पोर्टल व आवश्यक ते तांत्रिक बदल करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग सूचना द्याव्यात याव्यात. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला जर ह्या योजना सगळ्या पाहिजे असतील किंवा तुम्हाला हे रिझर्वेशन वगैरे सगळ्या गोष्टी पाहिजे असतील तर सिंपल महाडीबीटीवरती आता जे काही लिंक्स वगैरे सुरू होतील त्यानुसार तुम्ही ह्या डायरेक्टली अप्लाय करू शकता आणि ह्या सगळ्या योजना मिळवू शकता. तर मित्रांनो, हा जो जी आर आहे खूप महत्त्वाचा जी आर आहे. हा जी आर प्रत्येकाने आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवावा आणि यानुसार मित्रांनो पूर्णपणे जे काही सवलती आहेत त्या घ्याव्यात मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा पूर्णपणे व्हिडिओ होता. अशा प्रकारे पूर्णपणे ही माहिती होती. आवडली असेल मित्रांनो तर नक्की लाईक करा. त्याचसोबत तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशा एखाद्या नवडसं, अशा एखाद्या विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.